अपघातावेळी संकेत बावनकुळे गाडी चालवत नव्हता। कार अपघात प्रकरणात नागपूर पोलिसांनी माहिती दिली। संकेत बावनकुळे हा ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला होता। संकेतचा मित्र अर्जुन कार चालवत होता असं पोलिसांनी म्हटलंय। सीसीटीव्ही फुटेजच्या मार्फत पुढील तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली। सीसीटीव्ही फुटेजच्या मार्फत या संदर्भातला पुढील तपास सुरू आहे। मात्र आता जी मोठी माहिती आहे त्याप्रमाणे अपघातावेळी संकेत बावनकुळे गाडी चालवत नव्हता। कार अपघात प्रकरणात नागपूर पोलिसांनी ही माहिती दिली। संकेत बावनकुळे हा ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला होता। संकेतचा मित्र अर्जुन कार चालवत होता असं पोलिसांनी म्हटलंय। सीसीटीव्ही फुटेजच्या मार्फत पुढील तपास सुरू आहे अशी माहिती देखील पोलिसांनी दिली। त्या गाडीची आम्ही चौकशी केल्यानंतर ती गाडी हे संकेत बावनकुळे यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झालेलं होतं। त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास केल्यानंतर आम्हाला ही माहिती मिळाली की त्याच्यामध्ये 3 लोक गाडीमध्ये होते। त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे, त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोनित चित्तमर हे 3 त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते। त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं। त्यांची चौकशी केली आहे। त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा बेलेबल असल्यामुळे पोलिसांकडून बेल देण्यात आलेली आहे। सर, ती संकेत गाडीत होता, कुठे बसला होता, कुठल्या सीटवर बसला होता, काय? गाड्या ड्रायव्हर साईडच्या बाजूचे सीट आहे, फ्रंट साईडला बसलेला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।